आपण बागडा इथं मस्तपैकी साफ करून घेतो. वाटणापेक्षा लसूण फ्राय, मिरची फ्राय ती चांगली वाटते खायला. साधा सिंपल केला तर चांगला लागतो. तर बघा तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघताना नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप चवदार असणार आहे, कारण की आज आपण बनवणार आहोत बागडा फ्राय, ते पण आपल्या आगरी कोली स्टाईलमध्ये. आणि आगरी कोली स्टाईल बोललं म्हणजे आपल्याला इथं झणझणीपूर्ण व्लॉगमध्ये तर बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, हे जे आपण करणार आहोत हे आपली मामांची आई करणार आहे. त्यांच्या पद्धतीने आपल्याला एकदम असे बागडा फ्राय तर बघायला भेटणार आहे आणि एकदम चविष्ट आपल्या आई बनवतात. तर ती प्रोसेस मी पूर्ण कवर करणार आहे. तर चला वेल न घालवता आपण ब्लॉगकडे बोलूया. आणि लाईक नसेल केला तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर मस्तपैकी आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर चला मित्रांनो, आता आपण निघलेलो आहोत मच्छी आणायला. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला ओळख करून होतो आपल्या आईशी. तर ह्या आपल्या आई आहेत. तर ह्याच आपल्याला मस्तपैकी आगरी कोली स्टाईलमध्ये आपल्याला जेवण बनवायला शिकवणार आहेत. तर आई, सगळ्यात पहिले आपण कुठे चाललो आता? मच्छी आणायला. मच्छी आणायला. तर मच्छी आपण काय घेणार आहोत आता आपण? आपल्याला काय बांगडा वगैरे बघायचा आहे काय? चला ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललं बांगडा वगैरे बघायला. तर दुसरी मच्छी भेटली तर आपण ती देखील घेऊ. तर चला आपण सुरुवात करू आता. पद्धत आहे बघा इथं भाकऱ्या भाजण्याचे मस्तपैकी. इथं आई याला थापणं बोलतात का भाजणं बोलतात, काय करता तुम्ही असं? भाकरी थापणे. अच्छा, तर हे मस्तपैकी आपल्या इथं पद्धती तर बघा. इथं सगळ्यात पहिले आपण भाकरी वगैरे करणार. तर घ्या, चला धुवून घ्या मस्तपैकी. बघा मित्रांनो, कसली मोठी साईज आपल्याला इथं बघायला भेटते. सात आहेत. एक नंबर. तर मित्रांनो, फक्त तुम्ही साईज बघायची. साईज बघा बागडा. मित्रांनो, इथं बघा आपलं सगळी तर प्रोसेस आता चालू झाले. तर आई, सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? आता लसूण चेचून घ्यायचा. लसूण त्याच्यात आता आणि मिरची जराशी थोडी, म्हणजे आपला थोडा तिखटपणा. तिखट. आणि नंतर काय करायचं आहे? आणि मग ती फ्रायला बांगड्यांना मस्तपैकी मीठ मसाला वगैरे लावून छान आणि मग ती फ्राय करायची. म्हणजे आपली साधी सिंपल आपली प्रोसेस असेल. स्वस्त आणि मस्त. ओके. चला घ्या, चला आता सुरुवात करायला घ्या. आईने आता घेतलाय मस्तपैकी मानावर घेतलेला थोडासा. आणि आता थोडासा चेसलेला आहे आईने तर ते आता परत चेसणार मस्तपैकी. त्याच्या आता साल वगैरे काढली जाते. अशी साल वगैरे काढली ना तरी चालेल का? तरी चालेल, पण साल काढायची. साल काढायला लागेल का? ओके. वाटण करायच्या पेक्षा लसूण आणि मिरची उभी चिरली तर ती चांगली लागते. अच्छा. खायला पण चांगली वाटते. आता हा लसूण आहे ना, तर लसूण खायला चांगला फ्रायचा. वाटणापेक्षा लसूण फ्राय, मिरची फ्राय ती चांगली वाटते खायला, म्हणून अख्खा लसूण घ्यायचा. ओके. तर मित्रांनो, इथं बघा म्हणजे आईने आपल्याला मस्तपैकी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे वाटण वगैरे यूज करतो म्हणजे बाकीच्या ठिकाणी, तर ते देखील यूज करू शकता म्हणजे आपल्या चवीनुसार. पण जर आपल्याला अजून चवदार पाहिजे असेल, म्हणजे आपल्या आगरी कोल्यांमध्ये जास्त करून लसूण वगैरे यूज करतात, मग त्याची आपण मस्तपैकी पेस्ट वगैरे बनवली जाते. तर ती चव एकदम बेस्ट लागते. तुम्ही पण ही रेसिपी नंतर तुम्ही घरी ट्राय करा आणि नंतर कमेंटमध्ये सांगा की ही ट्रिक तुमची वर्क झाली की नाही आणि आपला जी मच्छी आहे ती एकदम चविष्ट झाली की नाही, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता पुढं बोलूयात. आता तर बघू पुढची प्रोसेस आपल्याला आई काय सांगतात.
तर इथं बघा आईने मस्तपैकी आपलं साहित्य सगळे रेडी केलं आहे. तर आई आपल्याला सांगा हे तुम्ही काय काय साहित्य घेतलं, म्हणजे कोणतं कोणतं तुम्ही मसाले यूज करता, तुमचा असं काय सिक्रेट रेसिपी एक म्हणजे सिक्रेट मसाला आहे नाही हे साधा आपला साधा काय आपला? साधा मसाला. हा. मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, गरम मसाला, हळद, हळद म्हणजे आपला नॉर्मलच. नॉर्मल साधा. इथं बघा आता मित्रांनो, आता तुझं आपलं बागडे आहेत तर त्याच्यामध्ये आता मस्तपैकी तो मीठ मसाला वगैरे लावला जाईल. आता हळद किती चमचे टाकले आहे तुम्ही? 1 चम्मच काय? ओके. तर मस्तपैकी मीठ वगैरे टाकलं जात आहे. मीठ पण तुमच्या चवानुसार मित्रांनो तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जेवढा टाकायचं असेल त्या हिशोबाने. तरी पण तुम्ही काय सांगणार, म्हणजे जरी तुम्हाला वापरायचं असेल मीठ वगैरे तर किती चमचे टाकायचं आहे? मीठ काय नाही, मीठ अर्धा चम्मच रास होते. अर्धा चम्मच रास होते का? ओके. गरम मसाला, गरम मसाला 1 चम्मच. तिखट काय? 1 चम्मच तिखट. तर इथं बघा मित्रांनो आपल्याला कसला इथं कलर आलेला आहे, 3 मसाल्यांचं इथं मिश्रण. आता याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला कालवलं जाईल आता मस्तपैकी. तर हे तुम्ही तर मित्रांनो इथं बघा आपल्याला हे आईने डायरेक्ट सगळं टाकलेलं आहे. तर आई तुम्ही असं अचानक हे सगळं का टाकलं इथं? याला मीठ मसाला म्हणजे लसूण मिरची, याला मीठ मसाला म्हणजे आधी लावून असं म्हणजे चोलून घ्यायचं याला. हां. थोडा पाणी. तर इथं बघा आईची ही जुनी पद्धत आपली. तर हीच पद्धत तुम्हाला मी मित्रांनो सांगत होते की ही जर थोडीशी युनिक पद्धत आपल्याला इथं बघायला भेटते. कारण वाटण करायच्या पेक्षा साधा सिंपल केला तर चांगला लागतो. तर मित्रांनो हे बघा आपला मस्तपैकी छोटासा सेटअप आपण इथं रेडी केलेला आहे. ह्यो तुम्हाला सेटअप वाटत असेल इझी, पण जाम मेहनत केली हा आम्ही. काय बोलतो आई? जाम म्हणजे आई डायरेक्ट पाणी प्यायला घेते. आईला एवढं दम लागलाय सेटअप रेडी करताना. तर इथं मस्तपैकी मित्रांनो बघा आता आपण मस्तपैकी चूल पेटवलेली. आता इथं आपल्या पद्धतीने चूल, तर मस्तपैकी आपला तवा आहे इथं, आणि तवा आता याच्यामध्ये तेल टाकलं जाणार. आणि नंतर मग मस्तपैकी आपले तो तेल वगैरे गरम झाला ना, त्याच्यानंतर मग आपण मस्तपैकी ती जी जे आपण मॅरिनेट करायला ठेवले ते आपण मस्तपैकी त्या तव्यामध्ये टाकून मस्तपैकी फ्राय करणार. एकदम आताच तोंडाला मित्रांनो पाणी सुटलं आहे. तर बाकीची प्रोसेस आता नंतर बघू. तर लाईक नसेल की तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब पण करून ठेवा. तर चला कंटिन्यू करा. तर आई आता पहिल्या सुरुवातीला तेल टाकणार आहे. तर मस्तपैकी तेल टाकलं गेलेलं आहे. मच्छी फ्राय काय बोलतं? मच्छी फ्राय बनवायची तुला आवडतो की नाही? आवडतंय. जाम आवडतो. तर बोल लाईक करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बोल आणि लाईक करा. असं कर. चला आता मित्रांनो आता मस्तपैकी आपला इथं तवा मस्त झालेला आहे गरम. तर बघा मच्छीकडे बघ. इथं मित्रांनो बघा आता आपल्याला आईने म्हणजे असं पलटलेली आहे पहिली साईड. तर आई आता किती मिनिटात आपली मच्छी रेडी होईल? 10 मिनिटांनी. 10 मिनिटात काय? तर मित्रांनो बघा कसला कलर आलेला आहे इथं, कसला कलर आला आहे मित्रांनो मी मच्छीचा इथं. मस्त पिवळसर लाल कलर आपल्याला इथं नंतर बघायला भेटत आहे. तर अजून इथं पलटताना दिसत आहे इथं. आता ही दुसरी फेर आहे आपली पलटताना. पाणी पितंय. पाणी पितेस का? पी लवकर पी. बाबू आपला व्यंकटेश कुठे आहे?
प्रगदीश तो शाळेत आहे. शाळेत गेलाय का? आता मित्रांनो आता ह्यो मामाचा मुलगा आहे. तर आता अजून एक दुसऱ्या मामाचा मुलगा पण आहे, पण तो आता शाळेत गेला वाटतं. तर तो पण आता त्याला बघायला गेलतो, तर आता तो घरी नाही आहे. तर तो पण असतो, तो याची पण खतरनाक आहे. तर दोघंही आपले मस्तपैकी बाबू आहेत आपले दोघं पण. काय आपले बाबू आहे. तर चला पुढं बोलूत आता. तर मित्रांनो इथं आपल्याला मच्छी झालेली एकदम रेडी. तुम्ही बघू शकता इथं आपला कलर कसला आलेला आहे आणि एकदम अशी काय त्याला बोलतात चविष्टदार. बघूनच डायरेक्ट पाणी सुटायला लागलं आहे. आता मस्तपैकी आपण ताटामध्ये घेऊ आता. तर आई घ्या चला ताटामध्ये. तर बघा अख्खीच्या अख्खी मित्रांनो इथं मच्छी आलेली आहे. कसली सुंदर आपल्या इथं बघायला भेटतंय. आणि हे सगळं लसूण वगैरे साईडला ठेवा, साईडला. पूर्ण का कसं आहे असं कर, असं एक नंबर. तर हे बघा आई अजून करते एका साईडला. आणि एक नंबर झालेली आहे. तर तुम्ही आता पुढे काय बोलणार, आपल्या जे बघणारे लोक आहेत त्यांना काय बोलणार? आता काही साधी सिंपल रेसिपी म्हणजे आपण कमी वेळामध्ये आपण जास्त करू बनवू शकतो आपण. म्हणजे आता ही जी आपण जी रेसिपी केली ही आपण जी म्हणजे ही जी आपण रेसिपी केली ही व्हिडिओ बघून आरामात कोण पण असं बनवू शकतो. साधे आणि सिंपल. ओके. तर चला मित्रांनो, तर हा होता आपला आजचा, तर आजची व्हिडिओ, तर हीच होती आपली आजची व्हिडिओ. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर सध्यासाठी तर बाय बाय. तर अशाच व्हिडिओ आपण आणत राहू. तर चला बाय बाय.